आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आकाश पाटील स्ट्राइक एंड वरती तर विजय पवार गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुल टॉस बनवला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील अर्थात सावळे गावचा खेळाडू अक्षय पाटील आणि त्याच्या साथीला आकाश पाटीलला आपण पाहत आहोत. अक्षय पवार आणि त्याच्या साथीला आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. विजय पवार गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेचा बॉल फटका फसला, चेंडू हवेमध्ये डीप मधून अर्थात यष्टीरक्षकच चेंडू पर्यंत पोहोचतोय. विजय पवारला आपण त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. कर्जत तालुक्यातील अमराळी गावचा असणारा वेगवान गोलंदाज. जय सर, एक बक्षीस आले. बॅटिंग टीम शिवन्या 11 आदेईचे संघमालक किरण शेठ शेळके यांच्याकडून सलग 2 षटकार, फलंदाजांना 1000चं कॅश प्राइज सलग 2 षटकारासाठी स्वतः टीम ओनर किरण शेळके यांच्याकडून. धन्यवाद. विंधनेचा बॅटरला इथे प्रमोट करण्यात आलाय. उरण तालुक्यातील विंधणे गाव अर्थात आकाश पाटीलला आपण पाहत आहोत. त्याने जो धुमाकूळ माजवला होता ना थोड्या दिवसामध्ये पार पडलेली एसएन ट्रॉफी मध्ये, ती बॅटिंग इथे करावी लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकला, उसळी घेणारा. शुभेच्छा क्षणाला काय उसळी घेतली होती, राईस झाला बॉल. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आजच्या दिवसाची डीआरएची ही मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. पंचांनी इथे बॅटिंग टीमने डीआरएस घेतला होता, परंतु तो मागे घेतलाय. अर्थात डीआरएस नसेल, अर्थात एकेरी धाव येत असताना 3 धावा धावलकावरती आहेत. संकेत पाटीलला आपण या मॅच मध्ये पाहत आहोत. खर तर करण घणसोलकर देखील मागील सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉल येत असताना रमाकांत शर्मा अर्थात पेण तालुक्यातील आपण पाहिला ना तर रामवाडीचा गोलंदाज सर्वाधिक तालुक्याच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी जाणला जातो. मागील मॅच मध्ये मागील 2 सामन्यामध्ये तो खेळला, परंतु एकही बॉल त्याने टाकला नाही. करण घणसोलकरला पाहायला मिळाला होता, तो देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही. संकेत पाटीलसाठी माझ्यासाठी मागील 2 सामन्यामध्ये थोडंसं दुःख होतं त्याच्यासाठी. या मॅच मध्ये तो पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक येतोय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून. एकेरी धाव इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती. विजय पवारने चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना जखडून ठेवलेलं पाहायला मिळालं. विजय हे नावच चर्चेचा विषय राहिलाय, कारण विशाल जितेकरची थोड्याच वेळापूर्वी त्याने केलेला तो सुपला शॉट सावली क्रिएशन इंस्टाग्राम वरती त्याची ती रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळते. अभि पिक्चर बाकी आहे. होय, विशाल जितेकर अजून खूप काय बाकी आहे त्याच्याकडे. उसळी घेणारा बॉल बाची आउटसाइड थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक आहे तैनात करण्यात आलाय. सापळाच रचलाय जणू. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती आहेत. विजय पवारने चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्ही बॅटरला जखडून ठेवलंय. 5-0 बॅटिंग करत असताना शिवन्या 11 आदेई टीम. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसरं षटक पवन केणेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती तो दाखल झालाय. सूरज चौधरी एसजीसी डीजे अर्थात सूरज चौधरी यांच्या माध्यमातून आपण गीतांची मैफिल पाहायला मिळते आहे. खरं तर एसजीसी साऊंड आणि अगदी त्याच वेळेला रायगड प्रीमियर लीगची लज्जतच निराळी आहे. यावेळेचा बॉल समोर उडवला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आकाश पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकार आला. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकला पवन केणे. 1 बॉल तुझा तर 1 बॉल माझा. 1 तेरी तो 1 मेरी. 4 दिवस सासूशे तर 4 दिवस सुनेसे. असंच काहीतरी चित्र इथे पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डेड बॉल मृत चेंडू इथे घोषित करण्यात आलाय.
खरं तर पवन केणे 2च पावलामध्ये बॉल टाकतो. मला आठवतं भारतीय संघ टेस्ट क्रिकेट खेळतोय, आज टॉस झालाय, इंग्लंडनी बॉलिंग स्वीकारली, भारतीय संघाला बॅटिंग करायची आहे, परंतु एक षटक भारतीय संघाने जिथे दिवसातलं जास्तीचं टाकलं होतं त्याचं कारण होतं रवींद्र जडेजाने टाकलेलं सर्वाधिक कमी कालावधीतलं षटक. पवन केणे त्यापैकी एक आहे आणि तो निश्चित पसंती उतरू शकतो प्रत्येक आयोजकाच्या. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक आकाश ऑन साइडला खेळलाय. आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाटीलची पाटीलशाही, षटकार. विंधणे गावाला बिलॉंग करणारा ग्रामीण स्तरावरचा खेळाडू आता मात्र चमकू लागला. रायगड प्रीमियर लीग मध्ये षटकार आले 2. उजव्या यशीच्या बाहेर तिसरा. या फलंदाजाचा थाट निराळा आहे, त्याने गोलंदाजाची लावली आहे वाट. षटकार. पैकी 3 षटकार आलेत. ही सूरज चौधरीची कमाल होती. उसळी घेणारा बॉल बाहेरच्या दिशेने इथे निघालाय. एक सरप्राईज पॅकेज इथे बाहेर काढलं. वैविध्यता असावीच लागते गोलंदाजाकडे. ज्या वेळेला धावा येतात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे निश्चित होतो. यावेळेला चौथा आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळाली. आकाश पाटील पाटीलला आपण पाहत आहोत. उरण तालुक्यातील विंधणे गावचा खेळाडू. एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळाली. महेंद्रसिंग धोनीचा सिनेमा आला होता, त्यावेळेला महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की तिथेच मारायचं, तिथे सिलेक्टर बसलेत. या फलंदाजाने असं केलंय ना, मारायचं तर टॉपच्यालाच मारायची. हवा करायची असेल ना भावा तर टॉपच्यालाच मारल्यावरती हवा होऊ शकते. षटकार आले 4. संघाची धावसंख्या 29. बॉलची मागणी करण्यात येते. कदाचित बॉल इथे मिळालाय आणि त्याची मागणी इथे करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या जिथे 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. अक्षय पवार 3 बॉल 2 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करणं. 9 चेंडू 26 धावा. आकाश पाटील. भारतीय संघ 2006 साली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वचषक जिंकला. युसुफ पठाणला अचानकपणे फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता बॅटिंगसाठी. कदाचित आकाश पाटील त्यापैकीच एक आहे. त्याला प्रमोट करण्यात आलं आघाडीला, तो बॅटिंगसाठी आलाय. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू जो मात्र इथे दिशाहीन राहील. एक वेगळी शैली आहे जय पवार सदांची, ज्यांच्या माध्यमातून हा निर्णय येत असताना पाहायला मिळतो. अवांतर धाव. 2 षटक संपले. 30 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ माजवलाय. चहू बाजूला फटकेबाजी केली. यथेच्छ धुलाई. पुन्हा एकदा ऑन साइडला मनगट वळवली आहे. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. रील्स मध्ये सर्वाधिक जास्त चर्चेची गीतं वाजवली जात आहेत. यावेळेचा बॉल विजय पवारचा. हा चेंडू पंचाकडे अपील करण्यात आली. अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. विजय पवारने इथे वार केला आणि अक्षय पवार इथे LBWच्या स्वरूपात बाद. तर शिवन्या 11 आदेईच्या संघमालक किरण शेळके यांच्याकडून सलग 2 षटकार 1000 रुपये आणि आतापर्यंत बॅटिंग करताना 4 षटकार आपण पाहिलं. सलग 2 षटकारासाठी 1000 रुपये.
मॅचकडे वळते. सर हा सामना जिंकणं हे दोन्ही संघासाठी महत्वाचे आहे. धन्यवाद. एक चांगली बॅटिंग चालू होती आणि अशा क्षणाला विकेट मिळालेली पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दिनेश दिलीप कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका आणि अंबरनाथला बिलॉंग करणारा अर्थात खुल्या गटामध्ये हे नाणं नेहमीच खणखणीत वाजतं. दिनेश दिलीप कांबळेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. दिनू कांबळे या नावाने हा खेळाडू जास्तीचा प्रसिद्ध अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. पुढचा चेंडू विजय पवारचा हा बॉल फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय. हा व्हाईट बॉल आणि त्यावरती येणारा हा चौकार. दिनेश पाटील केवळ तिथे पाहतच राहिला. हा बॉल इतका वेगाने निघून गेला. अवांतर धाव देखील आली आणि रिॲक्शन मुवमेंट मिळालाच नाही. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण विजय पवारला त्या ठिकाणी पाहत आहोत. खरं तर कॅरेबियन मुलखातली एखाद्या खेळाडूची पर्सनॅलिटी जशी असते तशी या खेळाडूची पर्सनॅलिटी आहे. देहबोली नेहमी चांगली राहते. पॉझिटिव्ह इंटेंटने तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो. कर्जत क्रिकेटला एक मोठं वलय निर्माण करून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील आणखीन एक नाव आपण पाहत आहोत. कुशल गुरवचं मला आठवलं होतं. कर्जत तालुक्यातील कडावचा खेळाडू. काय बॅटिंग कालच्या दिवशी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अर्धशतक एकंदरीत पाहिले तर 7 आले. त्यामध्ये कुशल गुरवने 66. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना अवांतर धाव. धावफलकावरती धावा त्या 42 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पाटीलने जर का अर्धशतक तोडलं तर अतुलजी औटी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे अर्धशतकासाठी. धावफलकावरती 42. एक फलंदाज बाद. आकाश पाटील विंधण्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती. जय सर इथे पारितोषिक आले. सूरज शेठ पाटील पंचा बैलाचे मालक, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. यांच्याकडून 1500 रुपये जीपे आलेत. फलंदाज आकाशला विंधण्याचे सूरज शेठ पाटील. धन्यवाद. व्हाईट बॉल ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पहिलं अर्धशतक रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेतलं. यावेळेचा बॉल इथे बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. बोल्ड अँड कॉट. धक्का क्रमांक 2. दिनू कांबळे बाद. स्ट्रोक मोठे येत होते. कुठेतरी अडचणीमध्ये जणू काय सापडतोय असं वाटत होतं. परंतु विकेट मिळवली आहे. टोकलं होतं. 57 धावा त्यांनी बनवल्या. बंटी जोशी 80 धावा या बंटी जोशीच्या बॅटमधून आल्यात. अद्याप सर्वाधिक मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून. विश्वजित मात्रेने अभ्याने अर्धशतक टोकलं 65 धावा. नागेश वाडेकर ज्याच्या बॅटमधून 54 धावा आल्या होत्या. प्रफुल्ल पाटीलच्या नावावरती अर्धशतक 53 धावांचं राहिलंय. कुशल गुरवने 66 धावा बनवल्या. केतन मात्रे 18 चेंडू आणि 61 धावांची खेळी. धावफलकावरती 42 बनल्यात. 2 फलंदाज बाद. 7 अर्धशतक आल्यात. विकेट हॅट्रिक जी मात्र विघ्नेश पाटीलच्या नावावरती राहिली आहे. या स्पर्धेमध्ये अद्याप एक निर्धाव षटक देखील येत असताना अभिजित ठाकूरच्या नावावरती मेडन ओव्हर या स्पर्धेतली ती मात्र पाहायला मिळाली. आजच्याच दिवशी आणखीन एक मोठा कारनामा पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 9 मोठे विक्रम झाले, ज्यामध्ये 7 अर्धशतक, 1 विकेट हॅट्रिक आणि 1 मिडन ओव्हर. 42ला 2 विजय पवार. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास कांबळे. उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल. जय हनुमान कामोठे या टीमची ओळख बारक्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतो आहे. खरं तर खुल्या गटाचा क्रिकेट रायगड नगरीमधून खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील आणखीन एक नाव राहिलं होतं. पुढचा बॉल
उजव्या शीच्या बाहेर बाची अवसाड हेच पाठीमागे चाललाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती अर्थात 43 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीणजी अर्जुने सर, सागरजी मांडवकर सर, आजचा दिवस खऱ्या अर्थानं आयकॉन खेळाडूंचा राहिला होता. पवन केडेने चांगली बॅटिंग केली. केतन मात्रेने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. परंतु त्याच वेळेला आज मोठे विक्रम याही गोष्टीतून नोंदवले गेले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेला फटका समोर खेळलाय. ओर दी बॉलर हेड. संकेत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या. एकंदरीत 2 कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न तिसरी घेण्यात येते. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. फेक का फेक. इथून तिथे तिथून इथे रन्स मिळाल्या त्या. एकंदरीत आपण इथून पाहतोय त्या 3 संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल 29 वरती नॉट आउट. आकाश पाटील 3 षटकांचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. एक अड्ड्यात उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादला एकदम कडक. सूरज चौधरी अर्थात MD गडगे सर महागुरूंचे सर्वाधिक मोठे चाहते आहेत. खरं तर अजून गणपती बाप्पा मोरया राहिलाय. धावफलकावरती 46. 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. आज संजय सोलंकी यांना देखील आपण पाहत आहोत. खरं तर आपण म्हणतो ना, फॉर्म तात्कालिक असतो, दर्जा स्थिरस्थायी असतो आणि तो दर्जा आजही इकूचा पाहायला मिळतो. बॅटिंगचा काय बॅटिंग केली होती ती अर्थात दिघोडेमध्ये. अवांतर धाव आली आहे. संघाची धावसंख्या ती 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 47 ऑन दी बोट. 2 फलंदाज बाद. आकाश पाटील आघाडीला आलेला बॅटर अद्याप मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून तो उभा आहे. 10 बॉल 29 धावा. पुढचा बॉल पुढ्यात टाकला. वॉट अ स्ट्रोक. आकाशाला गवस निघाला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. हा येतो उत्तुंग षटकार. कर्जत तालुक्यामध्ये जर जास्तीचं ट्रॅव्हल कराल ना तर तुम्हाला एक शब्द आवर्जून पाहायला मिळतो. कुठे चाललास तर वरती चाललोय. खरं तर जीत रोजारियो माथेरानचा आहे आणि आता मात्र बॅटर आकाश पाटीलने म्हणाला असेल वरचं क्लायमेट कसं आहे ते सांग. आकाशातच मारला हा बॉल आकाशने. 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 ऑन दी बोट. 2 फलंदाज बाद. 53ला 2. जीत रोजारियो माथेरानची ओळख अगदी पाहायला मिळते. कर्जत तालुक्यातील माथेरान मधला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना जीत. पुढचा बॉल. यावेळेला लगातारचा दुसरा लगातार 6. इथे आकाश पाटीलचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगले स्ट्रोक आणि चांगली बॅटिंग चालू आहे. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी धोधो कोसळणारा पाऊस आणि या पावसामध्ये जणू काही या पाण्यालाही आग लावणारी बॅटिंग चालू आहे. विस्फोटक तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. 41 धावा नॉट आउट आहेत आकाश पाटीलच्या बॅटमधून. 53 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. 59 धावा धावफलकावरती. 59ला 2. 41 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय आकाश. काय धावा बनल्यात पहा. अक्षरशः धावांचा रतीपत रचलाय. पवन केडे आला त्याच्यावरती हल्ले चढवले. जीत रोजारियो आला त्याच्यावरती हल्ले चढवलेत. विजय पवार भेटलाच नाही या आकाश पाटीलला. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतोय. सिद्धू मोरेला वाईडिस लॉंग ऑफ मध्ये तैनात करण्यात आलं. शुभम गुडविंदे पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जिथे एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेला समोर उडवलाय.
वॉर्ड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघाला. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आकाश पाटील तो बरसलाय. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विंदणेचा खेळाडू आता मात्र ज्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय ना, मला असं वाटू लागलंय की त्याने अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट घेऊनच आलाय. अर्धा शतक येतं का पाहावं लागेल. आठवं अर्ध्या शतकाची चाहूल लागली आहे. धावफलकावरती 65, 2 फलंदाज बाद. इथे मात्र सध्याच्या घडीला आकाश पाटील 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 47 वरती तो नॉट आउट. 13 बॉल त्याने फेस केलेत आणि बॅटिंग मध्ये त्याने षटकार एकंदरीत आपण पाहिले तर 7 षटकार त्याने अद्याप टोकलेत. हायलाइट्स पाहतो असं वाटू लागलंय. मैदानाच्या आतमध्ये ही बॅटिंग पाहत असताना बॅटिंगचा लेजर शो चालू आहे. इथून तिथे तिथून इथे. इथे बाची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली अर्ध्या शतकाला मुकेल हा फलंदाज. परंतु बॅटिंग आवडली असेल ना आकाश पाटील विंदनेच्या या स्टारची तर टाळावायला काही हरकत नाहीये. तो लढलाय मैदानाच्या आतमध्ये संघासाठी. 14 बॉल 47 धावा, 335 चा स्ट्राईक रेट. फलंदाज बाद.